तुम्हाला काय वाटतं? अमेरिका, इराण आणि इस्रायलच्या युद्धात फक्त तिथल्या लोकांचा किंवा सैनिकांचा जीव जातोय? आणि जर मी तुम्हाला सांगितलं की आज या घडीला हजारो किलोमीटर दूर या समुद्राच्या मध्येच असे हजारो भारतीय अडकलेत ज्यांचा या युद्धाशी काडीचाही संबंध नाहीये. त्यांच्या डोक्यावर इराणचे ड्रोन्स फिरत आहेत आणि समोर आहे अमेरिकेची युद्ध नौका. आणि भल्या मोठ्या जहाजावर खायला काय उरलंय तर फक्त कांदे आणि टोमॅटो. असा कोणता सापळा आहे ज्यात हे हजारो भारतीय खलाशी अडकले आहेत? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, या हजारो भारतीयांना तिथून जिवंत बाहेर काढण्यासाठी पडद्यामागे नक्की कोणता गेम चालू आहे? तर मित्रांनो, आजचं मिशन क्लासिफाईड या विषयावर आपण खूप डीप आणि तितकं सिरियसली बोलणार आहोत. तर सुरुवात करूया त्या जागेपासून जिथे हा पूर्ण राडा चालू आहे. स्ट्रेट ऑफ हार्मुज म्हणजेच हार्मुजचे सामुद्रधुनी. हा रस्ता म्हणजेच जगाच्या इकॉनॉमीचा ऑक्सिजन आहे. जगातील जवळपास 30% तेल म्हणजेच ऑइल या समुद्री मार्गातून सप्लाय होतं. जर हा मार्ग बंद झाला तर पूर्ण जगात पेट्रोल आणि डिझेलचे भाव आकाशाला भिडतील. आणि याच ऑक्सिजनच्या नळीवर आपला पाय ठेवून बसलाय तो म्हणजे इराण. इस्रायल आणि अमेरिका यांच्यातला हा वाद आता कोणत्या लेवलला गेला हे का मी तुम्हाला वेगळं सांगायला नको. पण या मिडल ईस्टच्या भांडणात आपले भारतीय खलाशी कसे काय अडकले हे आपण पाहूया. आता परिस्थिती अशी झाली आहे की गेले 3 ते 4 महिने ही भली मोठी जहाजे हार्मुजच्या सामुद्रधुनीत मध्ये थांबून ठेवण्यात आली आहेत. आता जवळजवळ 3 ते 4 महिने उलटून गेले. जहाजावर तांदूळ, डाळ, भाज्या, फ्रोझन फूड सगळं संपलंय. फ्रीजर रिकामे झालेत. हे लोक अक्षरशः दिवसाला 1 टोमॅटो आणि अर्धा कांदा खाऊन जीव वाचवत आहेत. त्यांची झोप पूर्णपणे उडाली आहे कारण त्यांना समोर मृत्यू दिसतोय आणि पळून जायला जागा नाहीये. चारी बाजूला तो फक्त आणि फक्त अथांग समुद्र. आता तुमच्या डोक्यात असा प्रश्न नक्की आला असेल की जर त्यांच्याकडे इंटरनेट आहे तर ते मेसेज करू शकतात, मग त्यांना फ्लाईट पकडून परत का आणलं जात नाही किंवा इराण त्यांना सोडून का देत नाहीये? तर भावांनो, इथूनच सुरू होतो या स्टोरीचा खरा सस्पेन्स आणि मेन सीन ज्याची तुम्ही वाट पाहताय. हे खलाशी फक्त तिथे अडकलेले नाहीत तर ते तिथे एका भयंकर जिओपॉलिटिकल हॉस्टेज सिच्युएशन मध्ये अडकले आहेत. इराण त्यांना मुद्दाम जाऊ देत नाहीये कारण यामागे एक खूप मोठी स्ट्रॅटेजी आहे. विचार करा, जोपर्यंत या जहाजावर भारतीय आणि इतर देशांचे निष्पाप नागरिक आहेत तोपर्यंत अमेरिका आणि इस्रायल या अब्जावधी डॉलर्सच्या जहाजांवर थेट बॉम्ब टाकू शकत नाही. जर त्यांनी हल्ला केला तर त्यात भारतीय खलाशी मारले जातील आणि जर भारतीय खलाशी मारले गेले तर भारत शांत बसणार नाही आणि पूर्ण जग अमेरिका आणि इस्रायलच्या विरोधात जाईल. इराणला हे बरोबर माहिती आहे, त्यामुळे हे भारतीय खलाशी इराणसाठी एक सुरक्षा कवच बनले आहेत. जर हे खलाशी तिथून निघून गेले तर ही जहाजे एका सेकंदात अमेरिकेच्या थेट निशाण्यावर येतील आणि राख होतील. त्यामुळेच या खलाशांचे पासपोर्ट, फोन सगळे जप्त करण्यात आलं आहे. मग आता प्रश्न असा उरतो की आपलं भारत सरकार नक्की करतंय तरी काय? ते शांत का बसलंय? तर असं अजिबात नाही आहे. इथेच भारताची सायलेंट डिप्लोमसी आणि मास्टर माइंड स्ट्रॅटेजी कामाला येते. भारताने इथे जोर जबरदस्ती न करता इराणच्या टॉप लिडरशिप सोबत डायरेक्ट निगोसिएशन सुरू केले आहेत. कारण भारताचे इराणसोबत चांगले संबंध आहेत आणि या संबंधांचा वापर करून बॅकडोरने डील चालू आहे. आणि फक्त बोलणेच नाही तर ऑपरेशन संकल्प अंतर्गत भारतीय नेव्हीने INS कोलकाता, INS चेन्नई सारख्या आपल्या सर्वात खतरनाक युद्धनौका या अरबी समुद्रात तैनात केल्या आहेत आणि आपले खतरनाक मार्कोस कमांडोज तिथे गस्त घालत आहेत. या सायलेंट ऑपरेशनचा रिझल्ट म्हणून आतापर्यंत पूर्ण अरबी समुद्र, गल्फ भागात पायरेट्स, ड्रोन हल्ले आणि हायजॅक झालेल्या जहाजांवरून 2780 पेक्षा जास्त भारतीयांना सुखरूप बाहेर काढलाय. पण सध्या इराणच्या केसमध्ये भारतीय नेव्ही आक्रमक न होता डिफेन्सिव्ह मोडवर आहे. ते कोणत्याही क्षणी ऍक्शन घेण्यासाठी रेडी आहेत, पण एक चुकीची गोळी आणि पूर्ण युद्ध भडकेल. सोबतच जहाजावरच्या भारतीयांचा जीव जाईल. म्हणूनच हा सगळा गेम शस्त्रापेक्षा माइंडने खेळला जातोय. पण हे सत्य आहे की हजारो भारतीय अजूनही त्या मृत्यूच्या समुद्रात अडकलेले आहेत. कांदे आणि टोमॅटोवर दिवस काढत आहेत. आकाशातल्या बॉम्ब टाकणाऱ्या ड्रोन्सकडे बघत ते एकाच आशेवर जिवंत आहेत की आपला तिरंगा असलेली एखादी युद्धनौका येईल आणि आपल्याला या नरकातून आपल्या मायदेशी नेईल. तुम्हाला काय वाटतं, या परिस्थितीत भारताने थेट मिलिटरी ऍक्शन घ्यायला हवी की डिप्लोमसीने शांततेत मार्ग काढायला हवा? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा. ही मिशन क्लासिफाईडची स्टोरी जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्या खलाशांचा संघर्ष जगासमोर येईल आणि त्यांना लवकरच मदत मिळेल. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय शिवराय.